Mhm. Can you repeat it once? Gur. Mm-hmm. Parinam.
तुझे बाबा. Okay, so this is Babache Patra. A girl has got a letter from her father. Patra, during the previous generation, they used to send letters. Okay, now let's start. Priya Vaishnavi. The daughter's name was Vaishnavi. Ane Shubh Ashirwad. Okay, so Ashirwad is blessing. Me Kiman. Am I audible? Am I audible? Okay, chalo, let's get started. Babache Patra, Patra is letter. Priya Vaishnavi, Vaishnavi is the name of the daughter. Anek Shubha Ashirwad, Shubha Ashirwad means blessing. मी कामात गुरफटलेले होतो पुरता गुरफटलेले होतो म्हणून पत्र पाठवण्याला उशीर होता. दॅट मीन्स गुरफटलेले मीन्स बिझी, म्हणून पत्र पाठवायला उशीर झाला होता. तुझ्या आईने मला दूरध्वनीवरून सांगितले. दूरध्वनी इज फोन, टेलिफोन. So earlier we used to have a telephone. की तुला सहा माहाची गणिताचा पेपर खूपच कठीण गेला. सहा माहीचा is first term or first semester we would say, like after 6 months. म्हणून तू फार निराश झाले होते. निराश is sad और दुःखी. पेपरहून घरी आल्यानंतर त्या दिवशी तू रडतही होतीस. ओके, सो यू आर क्राईंग ॲज वेल. रडणे इज क्राईंग. मला वाटले दूरध्वनीवरून तुझ्याशी बोलण्यापेक्षा तुला पत्र लिहून तुझ्याशी हितगुज करावे, म्हणून तुझ्यासाठी हे पत्र लिहिले. हितगुज इज टॉकिंग. Okay, so instead of talking on that telephone, so father found it more feasible to write a letter. Aga Vaishnavi. Now he is talking to the girl, to his daughter. गणिताचा पेपर कठीण गेला म्हणून गणितानंतर असलेल्या विषयाचे पेपर अवघडच जाणार असे होत नाही ना. सो द गर्ल शी गेव मॅथ्स पेपर अँड दॅट वॉज नॉट गुड. सो शी इज थिंकिंग दॅट द पेपर आफ्टर मॅथ्स विल बी डिफिकल्ट ओनली. मग त्याच त्या गोष्टीचा विचार करत बसल्याने उरलेले पेपरही त्याच्या विचारित परिणाम होतो, विपरीत परिणाम होतो. विपरीत इज लाईक नेगेटिव्ह. Okay, viparit is like negative parinam. If we are like thinking of the same problem which we cannot solve, now the paper is done, now the next paper, so the next paper also may not go well. अगर एखाद्या विषयात गुण कमी पडले तर त्याचा अर्थ आपण आयुष्यात अपयशी झालो असे नाही. अपयशी मीन्स फेलियर. Okay, so if one paper is not good, that does not mean that we are failing in our life. Okay, it is just related to one paper. This is all the talk of the father. He is explaining and consoling the daughter. तुला सांगतो गणिताशी तू मैत्री कर, मग बघ गंमत या विषयाची. तुला मुळीच भीती वाटणार नाही. सो द गर्ल इज स्केर्ड ऑफ मॅथ्स. So the father is saying you need to be friend with that subject, then only with that max, then only you will feel better. गणितातील संकल्पना, संबोध, क्रिया तू नीट समजून घे. संकल्पना, that is the proof. संबोध, क्रिया, that is all the working. That all we need to understand. उदाहरणे is example. सोडवण्याचा चांगला कराव is practice. सराव is practice and learning. हा विषय लवकरच तुझ्या लाडका होईल. लाडका is dear. हे अगदी नक्की. So that is for sure. If you practice, if you understand everything thoroughly, then maths will be very easy for you. Bada. Okay, denoting his daughter, that a small kid child. आणखी एक तुला सांगतो, is saying one more thing in a one more paragraph. परीक्षातील गुण किंवा श्रेणी महत्वाची आहे, पण त्याही पेक्षा आपले आंतरिक गुणाची वाढ करणे हे अधिक महत्वाचे आहे. या
pariksha, that is that exam is important. Mahatva means important, but more important than exam is आंतरिक गुणाची वाढ करणे. आंतरिक like the mental peace. Yeah, cognitive development, what we say. तू गोष्टी छान सांगतेस, चित्र उत्तम काढतेस. या शी इज अ गुड स्टोरी टेलर. शी इज अ ग्रेट आर्टिस्ट. आणि सुंदर नृत्यही करते. शी डान्स, नृत्य इज डान्स करते. हे सारे सुरू ठेव. तुझ्या आईने सांगितलेली हल्ली तू याकडे फारच लक्ष देत नाही. Okay, so she is so stressed because of the exam. So she is not she is not encouraging herself, not motivating herself towards her interest. या कला आपले जीवन सुंदर करतात आणि आपले व्यक्तिमत्वही फुलवतात. सो व्यक्तिमत्व इज पर्सनॅलिटी, या कॉन्फिडन्स. त्यामुळे प्रत्येकाने एखादी तरी कला जोपासली पाहिजे. कला इज स्किल्स. सो अदर दॅन स्टडीज वी शुड बी स्किल्ड. स्वतःमधील गुणाची वाढ करायला तुला अनेक संधी मिळतात. गुणाची वाढ, सो वॉट एव्हर स्किल वी दॅट वी नीड टू इम्प्रूव्ह, सो दॅट वी विल गेट अन अपॉर्च्युनिटी. संधी इज अपॉर्च्युनिटी. त्याचा तू पुरेपूर उपयोग कर. सो वॉट एव्हर अपॉर्च्युनिटीज यू आर गेटिंग, यू हॅव टू ग्रॅब इट. बाबांनी सांगितलेले ऐकून त्याप्रमाणे तू वागशील याची मला खात्री आहे. सो ही इज गेटिंग शुअर ऑल्सो दॅट वॉट एव्हर आय एम सेईंग शी विल अंडरस्टँड. दिवाळीच्या सुट्टीत मी गावी येणार आहे. सो फादर इज स्टेइंग अवे अँड मदर अँड डॉटर आर स्टेइंग टुगेदर. ओके, सो दिवाळीच्या सुट्टीत हॉलिडे, वेन दिवाळी हॉलिडे विल दे फादर विल कम. मग आपण खूप खूप मज्जा करू. ओके, वी विल हॅव लॉट ऑफ फन. किल्ले बांधू. किल्ले इज फोर्ट. कंदील तयार करू. कंदील इज लँटेन. गप्पा मारू. आणि दिवाळीचा फराळही खाऊ. फराळ इज ऑल द फरसाण दॅट इज मेड ऑन दिवाळी. खाऊ वरून एक गोष्ट आठवली मला. या दिवाळीत गावी येताना तुझ्या आवडीचा खाऊ घेऊन येणार आहे. सो वॉट एव्हर द गर्ल्स फेवरेट खाऊ इज देअर. खाऊ इज स्वीट्स दॅट ही विल ब्रिंग. कुठला ते तू ओळखलं असशील. तुझ्या पुस्तकाचा खाऊ. गावी येताना मी तुझ्यासाठी गोष्टीची अनेक पुस्तके घेऊन येणार आहे. सो ही इज टॉकिंग अबाउट स्टोरी बुक्स बिकॉज द गर्ल लाईक टू रीड स्टोरी. वाचून बघ तू, खूप आवडतील तुला. बरं आता थांबतो. बाकी सगळे भेटी भेटी अंती बोलू. दॅट मीन्स आफ्टर मीटिंग. तुझे बाबा. Then this letter is written by Ekanath Avhad. That is the writer of this letter. Clear? Yeah, small interesting letter. So this is how a father is motivating the daughter to study, to improve her skills. You can take it all in your book, the meanings, and then we will move forward to question answer part.